हॅलो ऑल. उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी आरती तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. ठीक आहे. सो आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे, कशाबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत हे तुम्हाला मागच्या थंबनेल वरून कळलंच असेल की विभागीय सहाय्यक गट विकास अधिकारी डिपार्टमेंटल असिस्टन्स BDO ह्याच्याबद्दल, या पदाबद्दल आपण जी काही सविस्तर माहिती आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. ठीक आहे. सो याच्याबद्दल जी काही माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्याआधी हे जे पद आहे ते गट ब राजपत्रित क्लास 2 गॅझेटेड पोस्ट ही आहे आणि याच्यामध्ये जी रिक्रुटमेंट आहे ती डायरेक्ट रिक्रुटमेंट नाहीये. ठीक आहे. डायरेक्टली याच्यामध्ये भरती होणार नाहीये. त्याच्यासाठी काही पात्रता निकष आहे, जसं की जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत असणारे एक तर कार्यरत असायला पाहिजे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी किंवा पर्यवेक्षकीय संवर्गातील जे काही कर्मचारी आहेत ते याच्यासाठी अप्लाय करू शकतात आणि ठराविक सेवा कालावधी जो आहे तो त्यांनी पूर्ण केलेला पाहिजे. आता जो काही ठराविक सेवा कालावधी आहे तो आपल्याला ऑफिशियल जेव्हा त्यांची जाहिरात येईल त्याच्यात आपल्याला ते कळूनच जाईल. त्याच्या आधी हा व्हिडिओ बनवण्यामागचं प्रयोजन हे की MPSC कडून परीक्षेला तत्वतः मान्यता मिळालेली आहे. ठीक आहे. फक्त अधिकृत अधिसूचना व सेवा प्रवेश नियम प्रसिद्धी फक्त बाकी आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे की बाबा ह्याच्यामध्ये जो काही आपल्याला सिलेबस माहिती आहे तो सिलेबस आपण माहिती करून घेऊन त्याच्यावरती एक ओव्हरव्ह्यू आपला कंप्लीट होईल जोपर्यंत जाहिरात येईल तोपर्यंत. ठीक आहे. MPSC कडून परीक्षेला तत्वतः मान्यता मिळालेली आहे. सो याची सुद्धा जाहिरात लवकरच येईल. त्याच्यामुळे पूर्व तयारी आधीपासून करणं फायदेशीर आहे. आता जो विस्तृत अभ्यासक्रम आहे तो आपण नेक्स्ट स्लाइड वरती पाहूयात. याच्यामध्ये बघा, आधी परीक्षा पद्धत जी आहे ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट असू शकते. ठीक आहे. अंतिम गुणरचना आणि जे कट ऑफ आहे ते MPSC जाहिरातीमध्ये स्पष्ट होईलच आपल्याला. ठीक आहे. 100 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील, अशी 200 गुणांची ही टेस्ट होईल आणि याच्यामध्ये एक स्क्रीनिंग टेस्ट असेल आणि एक मुलाखत आणि मुलाखत असेल. ठीक आहे. जे काही इंटरव्ह्यू आहे तो त्याच्यामध्ये होईल. आता याच्यामध्ये अभ्यासक्रम मध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये मुख्यतः काय आहे, सर्वात पहिले सामान्य भाषा व क्षमता. ठीक आहे. जे मराठी आणि इंग्रजी व्याकरण आहे. ठीक आहे. चालू घडामोडी असेल, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी असेल. त्याच्यानंतर राज्यशास्त्र व प्रशासन, भारतीय राज्यघटना, पंचायत राज व्यवस्था आणि त्याच्या संबंधित ज्या काही असलेल्या घटना दुरुस्ती आहेत त्या, आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था. ठीक आहे. जे काही पंचायत राज व्यवस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था जे आहे हे आपल्याला एकदम कम्प्लिटली पक्क करून ठेवायचं आहे, कारण की हा सिलेबसचा एकदम कोअर पार्ट आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये विभागीय नियमावली जी आहे, जी काही टेक्निकल रूल्स आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं की महाराष्ट्र नागरिक सेवा नियम आहे, ज्याच्यामध्ये MCSR मध्ये रजा, शिस्त, अपील, निवृत्ती वेतन इत्यादी बद्दल त्याच्यामध्ये माहिती आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे माहितीचा अधिकार अधिनियम, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आणि ग्रामविकास विभागाच्या विविध योजना व कायदे. ठीक आहे. हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे कोणत्या घटकाला किती वेटेज आहे हे तर ऍडव्हर्टाईज झाल्यावरच कळेल किंवा त्यांचं जे काही ऑफिशियल नोटिफिकेशन येईल त्याच्यामधून आपल्याला ते कळून जाईल. पण त्याच्या आधी हा जो सिलेबस आहे याच्यावरती एकदा आपल्याला ओव्हरव्ह्यू करणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि याच्यावरून एकदा जर ओव्हरव्ह्यू केलं तरी कोणत्याही टॉपिकला कितीही वेटेज आलं तरी पण हा जो सिलेबस आहे हा जर 1 ते 2 वेळेस आपला रिवाइज करून झाला असेल तर नक्कीच आपल्याला परीक्षेला फायदा होईल. सो आताच अभ्यासाला लागणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. रोज आपलं जे काही मॅथचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणं असेल, रिझनिंग असेल, जे चालू घडामोडी आहेत, करंट अफेअर्स असेल आणि त्याच बरोबर साईडला हे जे GK चे बाकीचे विषय आहेत हे सुद्धा जर आपण साईडला रिवाइज करत गेलं तर जेव्हा ऍडव्हर्टाईज येईल तेव्हा आपल्याला जास्त पॅनिक आणि जास्त डिप्रेस्ड व्हायची गरज नाही पडणार. सो सर्वांनी अभ्यासाला आतापासून लागायचं आहे, ज्यांना ज्यांना ह्या पोस्टची तयारी करायची आहे. ठीक आहे. आणि ज्यांना कोणाला पर्सनली गायडन्स वगैरे हवा आहे, डेली टार्गेट्स वगैरे, लेक्चर्स वगैरे हवे आहेत, त्यांच्यासाठी एक ऑनलाईन बॅच सुद्धा आपण केलेली आहे जी की 8,999 रुपयाला आहे. पण पहिल्या 10 विद्यार्थ्यांसाठी ती 4,999 रुपयाला भेटून जाईल, ज्याच्यामध्ये संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल, सर्व विषयाच्या PDF नोट्स असतील आणि सराव टेस्ट असतील. ठीक आहे. फक्त काय करायचंय, तुम्हाला उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ऍप डाउनलोड करायचंय आणि ही बॅच परचेस करायची आहे. काही जर इश्यूज आले, काही जर क्वेरीज असतील तर या नंबरवरती तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके. सो ही बॅच ज्यांना घ्यायची आहे ते घेऊ शकतात नक्कीच. सो फक्त 10 विद्यार्थ्यांनाच हे एवढे ऑफर मध्ये ही बॅच मिळत आहे. आणि ही जी पोस्ट आहे ती सुद्धा खूप छान पोस्ट आहे, खूप चांगली पोस्ट आहे आणि याचा अभ्यास तुम्ही आत्तापासून करणं गरजेचं आहे. ठीक आहे. जेव्हा जाहिरात निघेल तेव्हा फक्त आपल्याला रिव्हिजनला वेळ द्यायचा आहे. सो सांगण्याचं तात्पर्य एवढंच की याच्या सुद्धा लवकरात लवकर जाहिराती निघणार आहेत. सो सर्वांनी लवकरात लवकर अभ्यासालाही लागायचं आहे आणि आपली बॅच सुद्धा परचेस करायची आहे. ठीक आहे.
आता याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की महत्वाचं आहे, कारण की एमपीएससी कडून तरी तत्वतः याला मान्यता मिळालेली आहे. सो सर्वांनी आता तयारीला लागायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हीच सर्व माहिती होती, पात्रता, अभ्यासक्रम आणि बॅचेसची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि डिटेल्ससाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपलं जे युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. थँक्यू सो मच.